हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं वेलकम आहे आणि आज आपण शिकणार आहे की स्कूल सिंपल वेबसाईट यूज करणार आहे. आपण फक्त HTML चा यूज करू ना. CSS वगैरे आपण त्यात काहीच ऍड नाही करणार. जे काही आपण टॅग शिकलो आहे, बेसिक शिकलो आहे, त्याचा यूज करून आपण काय करणार आहे, तर स्कूल वेबसाईट क्रिएट करणार, ज्यामध्ये आपण HTML कोड लिहिणार आहे, वेब पेजेस क्रिएट करणार आहे, त्यांना लिंक करणार आहे आणि एक स्कूल वेबसाईट, सिंपल स्कूल वेबसाईटची आयडिया कन्सेप्ट मी तुम्हाला देणार आहे की जेव्हा पण तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तर ती कशी बनवायची. ओके. सो आता आपण काय करणार आहे मी तुम्हाला सांगते. आता मी एक प्लॅन केला आहे, सिंपल, एकदम सिंपल बेसिक वेबसाईट राहणार आहे. ओके. बट जे पण काही आपण टॅग शिकलो आहे, यामध्ये तुम्हाला जास्त नॉलेजची रिक्वायरमेंट नाहीये. बट जे पण काही आपण टॅग स्टडी केलेले आहे, त्यानंतर बेसिक शिकलो आहे, तर ते कसं करायचं ते आपण याच्यामध्ये बघणार. तर मी इथे आता 6 सेक्शनचा प्लॅन केला आहे. नंबर 1 आहे डॅशबोर्ड. ओके. आपल्याला माहिती की वेबसाईट वरती डॅशबोर्ड असतो. तो आपण करणार आहे स्कूलसाठी. सेकंड मी केलंय की अबाउट अ सेक्शन, स्कूल बद्दल, जसं की त्यांचं मिशन काय आहे, त्यांचं विजन काय आहे, त्यांचे इन्फॉर्मेशन काय आहे, कधीपासून ते आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे. ओके. देन फॅसिलिटीज, स्कूल म्हणले की त्यांचे फॅसिलिटीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते कोणते फॅसिलिटीज प्रोव्हाइड करताय ते सर्व आपण देणार आहे. अँड देन नेक्स्ट विल बी गॅलरी. तुम्हाला माहिती आहे की खूप छान छान पिक्चर्स असतात, जसे की गॅदरिंगचे पिक्चर्स असतात, देन काही अचिव्हमेंटचे पिक्चर्स असतात, ते आपण गॅलरीमध्ये ऍड करू शकतो. अचिव्हमेंट्स आर अचिव्हमेंटचं पण एक सेक्शन आपण क्रिएट करणार आहे, किंवा आपण म्हणू शकतो वेब पेज क्रिएट करणार आहे. बिकॉज जेव्हा आपण स्कूलला बघितलं, तर ऍट दॅट टाइम आपण काय करतो की भरपूर पॅरेंट्स बघतात की काय काय अचिव्हमेंट स्कूलने आतापर्यंत गेन केले आहे, राईट. सो आपण आपल्या स्टुडंटला तिथे ऍडमिशन देत असतो. अँड देन लास्ट इज द कॉन्टॅक्ट अस इन्फॉर्मेशन. सो दिस आर द 6 सेक्शन. एकदम सिम्पल ठेवलंय मी सध्या. तर याच्याने मी ट्राय करते, तर तुम्ही पण तुमचा प्लॅन बनवा. तुम्हाला वाटलं की नाही, हिस्ट्रीचा पेज पण पाहिजे यामध्ये, तर तो पण तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. तुमच्या याच्याने पण तुम्हाला करायचं आहे. आणि आता मी जे आयडियाज देणार आहे त्या पण तुम्ही बघा. ओके. सो की कसं करता, कारण की जे फर्स्ट टाइम वेबसाईट बनवता, हा व्हिडिओ बिगिनर्स साठी आहे. ओके. कारण की ज्यांना काहीच नॉलेज नाहीये, काय असतं, कसं करायचं, खूप कन्फ्युजन असतं, त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ स्पेशली बनवला की एक स्मॉल वेबसाईट पहिले तुम्ही क्रिएट करा. नंतर त्यामध्ये आपण मग स्टायलिंग, डिझायनिंग करणार आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी CSS शिकवणार आहे. तर जी वेबसाईट आज आपण बनवणार आहे, त्याला आपण नंतर स्टाईल देणार आहे. ओके. CSS शिकल्यानंतर. सो आता आपण बघूया की कसं करायचं. सो आता मी आली आहे. ऑलरेडी आपण index.html ची फाईल आणि HTML ट्युटोरियलचं फोल्डर लास्ट व्हिडिओमध्ये बनवलंय. जर तुम्ही तो लास्ट व्हिडिओ नसेल बघितला, तर तो नक्की बघा, कारण त्यामध्ये मी टॅग्स एकदम इझी लँग्वेजमध्ये शिकवले आहे. म्हणजे पूर्ण प्लेलिस्ट आहे, ती एकदा चेक करा. ओके. सो VS कोडमध्ये तुम्हाला माहिती आहे, एक्सक्लामेटरी क्लिक केल्यानंतर हे जे फर्स्ट ऑप्शन येतं, त्याला जर क्लिक केलं तर तुम्हाला एक कोड भेटतो. ठीक आहे. ज्याला आपण रेडीमेड कोड म्हणू शकतो, जो आपला खूप सारा टाइम वाचवतो. तर इथे टायटल आहे. ओके. सो इथे टायटल दिलेलं आहे. तर टायटल आपण ठेवूया आपल्या याचं, स्कूलचं नाव घेऊया. ओके. सो मी ते स्कूलचं नाव घेते, विजडम हायस्कूल. ओके. तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव घेऊ शकता. ओके. किंवा मग तुम्हाला वाटत असेल की विजडम हायस्कूल, किंवा तुमच्या याच्याने तुम्हाला जे नाव वाटेल ते तुम्ही घ्या. बट मी ते विजडम हायस्कूल हे नाव घेते. ओके. ओके. माझ्याकडे हाय कलरचे आहे. सो इथे मी टायटल घेतलं विजडम हायस्कूल. आता बॉडी आहे. ओके. बघा, जेव्हा पण आता तुम्हाला कळालं की आपल्याला सेक्शन्स किती घ्यायचे, याच्यामध्ये पाहिलं आपल्याला फर्स्ट डॅशबोर्ड क्रिएट करायचा, नंतर अबाउट अस, फॅसिलिटीज, गॅलरी, अचिव्हमेंट्स अँड कॉन्टॅक्ट्स असं दिलेलं आहे, राईट. बट आता बघा, वेब पेजेस मध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात. एक तर इंडेक्स मध्ये तुम्ही सेक्शन्स क्रिएट करू शकता. सेक्शन अशा वेने क्रिएट करता, सेक्शन. ओके. अँड देन इक्वल टू करून तुम्हाला ऍट्रिब्यूट क्रिएट करायचं आहे, कारण आपल्याला लिंक करायचं आहे. तर फर्स्ट आपला डॅशबोर्ड राहणार आहे. ओके. इथे याला हे असं देऊन. ओके. बघा, तर मी इथे काय केलंय, सेक्शन ओपन केले आणि आयडी जी आहे, आयडी इक्वल टू डॅशबोर्ड. हा. तर आता इथे मी सेक्शन क्रिएट केलाय, म्हणजे हा जो सेक्शन आहे ना, हा डॅशबोर्ड साठी. असं मग आपण वापस अबाउट अस साठी सेक्शन क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आणि दुसरा वे आहे इकडे, इथे फोल्डर्स मध्ये तुम्हाला दिसतंय, इथे फाईलचं ऑप्शन आहे. तिथे जाऊन, सॉरी, ही फोल्डर आहे, जसं HTML ची फोल्डर आहे, तसंच इथे डॅशबोर्ड डॉट HTML असं पण तुम्ही करू शकता. ओके. मग अगेन तुम्हाला जो काही डॅशबोर्डचा कोड आहे तो तुम्ही याच्यात लिहू शकता. ही पण एक वे आहे, आणि एक तो सेक्शन वाला वे आहे. ओके. बट वेबसाईट आहे. ओके. तर मग मी इंडेक्स मध्ये सेक्शन क्रिएट करणार आहे. तर आता मी सांगते, कमेंटचा पण आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके.
सो फर्स्ट जी कमेंट आहे, कमेंटचा तुम्ही यूज करू शकता इथे. कमेंट आपण देऊ शकतो इथे डॅशबोर्ड. ओके. सॉरी, माझ्याकडनं इथं हे राहूनच गेलं वाटतं. ओके. तुम्ही कमेंट देऊ शकता. तुम्हाला वाटलं नाही द्यायची कमेंट तर नका देऊ. ओके. सो डॅशबोर्ड मध्ये आता सगळ्यात पहिले काय असतं, तर टायटल असतं. ओके. सो मी इथे H2 चा यूज करणार आहे, ज्यामध्ये मी स्कूलचं नाव टाकणार आहे, विजडम हायस्कूल. ओके. राईट. देन आपण काहीतरी इन्फॉर्मेशन ऍड करू. ओके. स्कूलची इन्फॉर्मेशन. सो मी आता इथे रेडीमेड पॅरेग्राफ घेते. पॅरेग्राफ फॉर विजडम हायस्कूल. ओके. भरपूर सारी तुम्ही घेऊ शकता. सो इथे त्यांनी खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हिला आपण कॉपी करून घेऊया. ओके. जी आपण डॅशबोर्डवर टाकू शकतो. ओके. आणि मी आता याच्यामध्ये मी काय करते, सो इथे हे जे आहे विजडम, याला मी बी करून टाकते, बोल्ड. हे विजडम इंटरनॅशनल हायस्कूल जे आहे ना, याला कंट्रोल+C करून कंट्रोल+V इथे करूया. बघा मी काय केलं, एक पॅरेग्राफ जो आहे इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण डॅशबोर्ड वरती आपण ठेवणार आहे, ती कॉपी करून घेतली. आणि जे स्कूलचं नेम आहे त्याला बी म्हणजे बोल्ड टॅगचा यूज करून त्याला बोल्ड करून घेतलाय. तुम्ही याच्यामध्ये इटॅलिक फॉन्ट पण यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही जर पाहिलं, स्क्रोलर तुम्हाला दिसतंय, तर हा पॅरेग्राफ खूपच मोठा आहे म्हणून असं येतंय. ओके. सो मी एंटर केलं. आता इथे आपण काय करू, एच आता इमेज ऍड करू आपण. इमेज टॅगचा यूज करू इथे आपण. सो सोर्स आहे, आता इमेज टॅग आपल्याला घ्यावा लागेल. सो इमेजेस मध्ये जाऊन बघूया. सो आपल्याला छान स्कूलचा, हा जसा आता समजा फॉर एक्झाम्पल ही स्कूल वाटतच नाहीये, बट हा ही स्कूल आहे समजा. ओके. सो हिचा मी इमेज ऍड्रेस कॉपी करून घेतला. ठीक आहे. आणि ह्याला मी कॉपी केलंय. ओके. आता इथे म्हणजे अल्टरनेटिव्ह नेम तुम्हाला माहिती आहे, तर मी इथे देणार आहे, कारण की आज आपण भरपूर सारा कोड लिहिणार आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे ना की ही लिंक कसली आहे. तर मी ते टाकेल, स्कूल फोटो यूज केला इथे. ओके. काय यूज केलंय, स्कूल फोटो. ठीक आहे. बघा. तर एवढं समजलं आपण. आता आपण याला ना रन करून बघू. याला कंट्रोल+S केलं, सेव्ह. आणि याला आपण रन करून बघू. सो ओपन इंटिग्रेटेड बघा. सो विजडम हायस्कूल आलेलं आहे. इंटरनॅशनल इज अ प्रीमियर इथे इन्फॉर्मेशन आली जी, आणि ही एक इमेज आलेली. सो जर तुम्ही पाहिलं तर ही इमेज स्ट्रेट आलेली. आपण याला काय करू, हॉरिझॉन्टल करायचं ट्राय करू. सो इथे आपण त्याला विड्थ ऍड करणार आहे. ओके. विड्थ विड्थ काय राहिल्याची, समजा विड्थ 500 घेऊन बघूया. इमेज छोटे होते का काय. ओके. याला रिफ्रेश करते मी. ओके. सो तुम्ही ह्या इमेजला एडिट करू शकता, नाही तर तुम्ही आता सध्यासाठी त्याला तसंच ठेवू शकता. ठीक आहे. आता मी अजून एक सेक्शन बनवणार आहे. आता सेकंड सेक्शन जो आहे तो मी बनवणार आहे. सेक्शन ID इक्वल टू अबाउट अस. ई अबाउट अस. ओके. याला इथे क्लोज करायचं. सो सेक्शन अबाउट अस. सो याच्यामध्ये मी H1 टॅग यूज करून याच्यामध्ये लिहून आलं पाहिजे की अबाउट अस. अबाउट अस. ठीक आहे. आणि सेकंड मग आपण इथे H2 टॅग यूज करू शकतो की अवर मिशन. राईट. कारण की कोणत्या पण याला वेबसाईटला मिशन असतं. ठीक आहे. तुम्ही प्लॅन करा, तुम्ही वेबसाईट अनालाइज करा, त्यामध्ये काय आहे तुमची आयडिया. तर अबाउट अस मध्ये गेलं तर त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली असती, अबाउट अस दिलं असतं, मिशन दिलं असतं. तुम्ही आता इथे AI मोडचा यूज करून यांचं मिशन काढणार आहे की स्कूल स्कूल मिशन काय आहे. ओके. इथे सर्च करायचं स्कूल मिशन. तुम्ही तुमच्या याच्याने पण आयडिया करू शकता, बट मी इथून मिशनचे एक पॅरेग्राफ घेऊन घेणार आहे. द कोर मिशन इज. सो इथं दिलंय कोर मिशन अँड कंटेंट. सो मी हे वालं जे आहे ना, हे वालं हे कॉपी करून घेते. ओके. आणि ते पेस्ट करून घेते. बघा इथे कॉपी केलंय.
लॉंग झालंय. ओके, पेस्ट करून दिलं. आता मी इथे अगेन एक H2 चा टॅगचा यूज करून अवर विजन लिहून घेणार आहे. काय लिहिणार आहे? अवर विजन. अवर विजन. सो व्हॉट विल बी द विजन? विजन काय असेल स्कूलचं? विजन पॅरेग्राफ त्यांना वाटते. ओके, सो मी इथून पॅरेग्राफ्स घेते. द विजन ऑफ द स्कूल, व्हॉट विल बी द विजन. ओके, सो इथे मी तो कॉपी केलाय आणि खूप सारं मोठा कोड आहे, राईट? त्यामुळे ते इकडे जात आहे. बघा, हा कोड खूपच मोठा आहे, सो मला स्क्रोल करायला लागतं याला भरपूर सारं. तर मी इथे हे यूज केलं. आता आपण इथे ना एक इमेज ऍड करूया. इमेज टॅगचा यूज करूया. सो SRC इक्वल टू व्हॉट विल द इमेज कसली ऍड करायची? जसं मिशन विजनचे जे असतात ना, मिशन विजनचे इमेजेस असतात स्कूलवाले, ते वाले इमेजेस घेऊ. तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड असेल तर ते पण तुम्ही करू शकता, किंवा मग तुम्ही असे जे आहे, आता समजा मला वाटतंय की बाउटस मध्ये जसं हा वाला इमेज घ्यायचा आहे, किंवा हा वाला घेऊ आपण, बेस्ट इंडिया विजडम इंटरनॅशनल स्कूल. सो मी याचा इमेज कॉपी करून घेणार आणि हा वाला तिथे यूज करणार. ठीक आहे, नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे काय यूज करू शकता. ALT तुम्हाला सांगितलं मी, ALT चा यूज. ALT चा यूज कशासाठी आहे? तर इथे मी आता लिहिणार की अबाउट अस वाली मी इथे इमेज ऍड केलेली आहे. ओके, आणि मी आता हे सगळ्यांना Ctrl+S केलं, सेव्ह केलं, आणि यांना मी रन करून बघेन. असं बघा, आता खालीच, आता आपण आतापर्यंत पेजेस ऍड नाही केले त्यामुळे लिंक नाही केलंय, बट तुम्ही जर पाहिलं अबाउट अस मध्ये मिशन लिहून आलंय, अवर विजन लिहून आलंय, इमेज तिकडे चालली गेली. ठीक आहे, तर आता आपण काय करू? अबाउट अस मध्ये बघा एक मिस्टेक झाली, अंडरस्कोर येऊन गेलाय. सो तो नकोय आपल्याला, गॅपच ठेवूया आपण. आणि नेक्स्ट गोष्ट म्हणजे याची विड्थ आपल्याला सेट करायला लागेल, राईट? सो विड्थ आपण टाकूया याची 500. ओके, सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एका टायमाला काय करायचं. बघा, आता इकडे इमेज आली या साईडला, ठीक आहे, आणि जर तुम्ही पाहिलं की अवर विजन, अवर मिशन हे पण येऊन गेलेले आहे. अबाउट अस का बरं नाही झालं? अबाउट अस, हा, सॉरी, मी इथेच चुकलो होतो. अबाउट अस. ओके, सेव्ह केला आणि याला आपण रन करून बघूया. सो जर तुम्ही पाहिलं की विजडम हायस्कूलची इन्फॉर्मेशन येऊन गेली, अबाउट अस मध्ये अवर विजन अँड अवर मिशन, आणि एक इमेज येऊन गेली. ठीक आहे, तर ही इमेज पण मला खूप मोठी वाटते. तिची हाईट जी आहे ना, आपण छोटी करायचं ट्राय करू. तसं तर मोस्ट ऑफ टाइम काय करायचं, विड्थ आणि हाईट एकत्र यूज नाही करायचं जोपर्यंत आपण CSS नाही शिकलेलो आहे. बट आता इथे मी करून बघते, कारण की इमेज जी आहे ना ती वेगळीच दिसते थोडी. बघा, आता मी बोलली ना की याची विड्थ एकदम, तर मग आपण काय करू, याची विड्थ वाटलं असतं कमी करून टाकू, विड्थच काढून टाकू. ओके, देन वी विल चेक की काय होतंय. ओके, आता ती तिकडे चालली गेली अगेन. आता आली परफेक्ट, बट ती त्या साईडला कॉर्नरला चालली गेली. ओके, सो विड्थ जी आहे ना ती मी 400 ठेवून बघते. ओके, देन चेक. 500. ठीक आहे, हाईट थोडी मोठी पाहिजे ना. 400 हाईट घेऊन बघू आपण. हा, आता जरा परफेक्ट वाटतंय. ठीक आहे, तरी मोठीच आहे ती इमेज, बट तुम्ही ट्राय करा, अंडरस्टँड करा की HTML चा यूज करून तुम्ही हे सर्व सॉल्व्ह नाही करू शकत. याच्यासाठी तुम्हाला CSS, बट डिझाईन कसं होतं ऍक्च्युअल मध्ये, ठीक आहे, एक वेबसाईट कशी दिसू शकते याचं आपण ट्राय करणार आहे. ओके, देन नेक्स्ट आपलं काय सेक्शन बनवायचं. आता आपल्याला अबाउट असचा सेक्शन आपण क्रिएट करून टाकलाय. ओके, नेक्स्ट सेक्शन कसला आहे तो बघूया आपण. सो नेक्स्ट सेक्शन होता आपला फॅसिलिटीजचा. ओके, सो फॅसिलिटीज साठी मी एक सेक्शन ओपन करते. ठीक आहे, अबाउट अस सेक्शन. अगेन मी ते एक सेक्शन ओपन करणार, त्यामध्ये मी ID देणार. सो इट विल बी द फॅसिलिटीज, है ना, इथे आलंय लिहून फॅसिलिटीज. सो सगळ्यात पहिले आपण
H2चा यूज करू शकतो, H2 टॅगचा. त्याच्यामध्ये मी लिहिणार फॅसिलिटीज ऑफ द ऑफ स्कूल ऑफ द स्कूल. ओके. अँड देन इथे मी यूज करणार आहे खाली पॅरेग्राफ. ओके. सो इथे तुम्ही चॅट जीपीटीचा पण यूज करू शकता. ठीक आहे. तर मी आता इथे त्यांना सांगते की मी गुगलचा पण यूज करते, चॅट जीपीटीचा पण यूज करते, की स्कूलच्या मला काय पाहिजे, फॅसिलिटीज पाहिजे. ओके. तुम्हाला माहिती का की आज आपण जे 2026 मध्ये शिकतोय, तर तुम्ही एआयचा, चॅट जीपीटीचा यूज केलाच पाहिजे. बिकॉज यु नो वॉट, की कसं असतं की तुम्ही आता 2021 किंवा जो पहिलाचा टाइम होता, ऍट दॅट टाइम तुम्हाला सगळी कोडिंग सेल्फ म्हणजे करायची होती. ठीक आहे. बट आता तसं नाही राहिलेलं आहे. आता कसं राहिलंय की तुम्ही सेल्फ पेक्षा एआयचा पण यूज करून ते करू शकता. राईट. सो त्या टाइमला तसं होतं, बट आता तसं नाहीये. सो मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेल की तुम्ही काय करा, एआयचा यूज करा म्हणजे करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एआयचा यूज करून इतकी क्रिएटिव्ह वेबसाईट बनवायला शिकवणार आहे. इट विल बी अमेझिंग. आणि फ्री एआय टूल्स आहे ज्यांचा यूज करून तुम्ही वेबसाईट बनवू शकता. बट नुसतं एआय टूल्स युजफुल नसतात, बिकॉज कधी कधी एरर येऊन जातो प्रोग्राममध्ये. तर आपल्याला बेसिक्स पण क्लिअर पाहिजे. ठीक आहे. तर मी स्वतः पण एआयचा यूज करते. जसं तुम्ही आता बघताय की इन्फॉर्मेशन गोळा करायची असेल मला, ठीक आहे, किंवा मग मला जसं वेब पेजेस मध्ये काही वाटलं की आपण अजून काय ऍड करू शकतो, तुम्ही एआय ला नक्की विचारू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चालू आहे की सीएसएस शिकवायच्या आधी मी तुम्हाला एकदा एआयचं जे आहे ना, एआयचा यूज कसा करायचा आहे ते सर्व मी तुम्हाला सांगून देईल. तर ठीक आहे, आपण बघूया करून एक एक. तर इथे बघा, खाली फॅसिलिटीज ऑफ द स्कूल असं लिहून आलंय आणि इथे इन्फॉर्मेशन आलेली आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं ना, तर पहिलंच आहे ना, मला बोल्ड करून टाकायचंय. ठीक आहे. याला आपण बोल्ड करून टाकू. आणि ही जी लाईन आहे ना पूर्ण, होल लाईन, जेवढी पण लाईन आहे, समजा ही लाईन आहे बघा, पण याला काय करू, इथे हा जो टॅग आहे ना क्लोजिंग, इथे नको आपल्याला. ओके. हा आपण इकडे देऊया होल्ड. ओके. आणि सेव्ह करूया. रन केलं तर बघा, हे जे आलंय हे हायलाइट होऊन आलेलं आहे. ओके. सो फॅसिलिटीज ऑफ द स्कूल झाल्या. देन वी विल मेक सम इमेजेस. राईट. इमेजेस पण ऍड करणं नेसेसरी आहे. तर जसं पाहिलं फॅसिलिटीज ऑफ द स्कूलमध्ये बघा, तुम्हाला इथे एक इमेज आहे 1 नंबर वाली. जसं स्कूल लिस्ट ऑफ द स्कूलमध्ये बेंचेस वगैरे दाखवले की कसे क्लासरूम राहणार आहे, हे ती वाली यूज केली आपण एक इमेज. देन आपण अजून भरपूर इमेजेस ऍड करू शकतो वेबसाईट वरती आपल्या. नेक्स्ट आपण अजून एक इमेज ऍड करूया, ती ही वाली यूज करू. ओके. हिचा पण मी इमेज कॉपी करून घेते, पेस्ट अँड सेव्ह. ओके. रन केली तर इमेजेस दोघी पण आल्या, बट त्यांची साईज आपल्याला सेट करावं लागेल. सो याची पहिले करून घेऊया. इथे नाव देऊन देऊ आपण बेंचेस. बेंचेस मी असं नाव देते 1. अँड त्याच्यामध्येच मी विड्थ, सॉरी विड्थ आलाय, तर ते यूज करणार आहे 500 अँड सेव्ह इट. देन नेक्स्ट याचं पण करून बघूया आपण विड्थ. दरवेळेस विड्थ यूज आपण करतोय इथे 500 अँड सेव्ह केलं. ओके. बघूया काही चेंज झालंय का. नथिंग चेंज. ओके. वेट, आय विल चेक. सो डिवाइस विड्थ येते इथे. हाईट घेऊन बघू, याची आपण हाईट सेट करून बघू. ओके. हाईट हाईट जी ठेवूया 400. सेव्ह केलं. चेंज का नाही होते, वेट.
ठीक आहे. आता सध्यासाठी आपण विड्थ हाईट तशीच ठेवूया याची. ओके. अँड देन नेक्स्ट आपण जेव्हा एडिट करू तेव्हा आपण ते करून घेऊ. तर आपण आता फॅसिलिटीज बनवून टाकलेले आहे. अबाउट अस सेक्शन जो आहे तो बनवला आहे. डॅशबोर्ड सिम्पल बनवून घेतलेला आहे. आता मी ना फक्त स्मॉल स्मॉल जे आहे ना, म्हणजे पहिले फक्त बनवून घेते तिघी चारी सेक्शन. देन नेक्स्ट आपण लास्ट त्याला एक लुक देऊ. ठीक आहे. आता आपल्याला गॅलरी सेक्शन यूज करायचं आहे. सो गॅलरी सेक्शन मध्ये मी ते आय डी इक्वल टू गॅलरी. ओके. गॅलरी. सो सेक्शन आय डी गॅलरी. सो आपल्याला नाव द्यावं लागेल सगळ्यात पहिले तर H2 टॅगचा यूज करू आपण. ओके. इथे काय येत आहे हे असं. H2 टॅग मध्ये मी लिहिणार गॅलरी. ओके. सो गॅलरीमध्ये आपल्याला इमेजेस ऍड करायचे, खूप सारे इमेजेस. ओके. सो वेबसाईटवर जायचं आणि इथे तुम्हाला भरपूर सारे इमेजेस, जसा हा वाला इमेज आहे याचं कॉपी करून घ्यायचं इमेज ऍड्रेस, सेव्ह. ओके. आणि इथे द्यायचं आपल्याला नाम इमेज 1. ओके. पण मी इथे चुकून या साईडला दिलं, आपल्याला याच्यामध्ये जायचं. ओके. इमेज 1. देन सेकंड अगेन मी इथे विड्थ ट्राय करेल सेव्ह होते का याची विड्थ. तर इमेजेसची विड्थ सेव्ह नाही होते. ओके. 500 सेव्ह केला आपण. ठीक आहे. अगेन मी आता इथे इमेज SRC सोर्स इक्वल टू दिस. सो गॅलरीमध्ये तुम्हाला माहिती भरपूर सारे इमेजेस असतात, स्कूल बिल्डिंग वगैरे असे भरपूर सारे इमेजेस असतात. ओके. तर तुम्हाला पण ते इमेजेस तुमच्या वेबसाईटवर, जसं आता इथे ग्राउंड दिसतोय ते तो वाला एक इमेज चांगला आहे. ठीक आहे. तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. सो याचे मी आता सध्या गॅलरीमध्ये 4च इमेज घेते, बट तुम्ही भरपूर सारे इमेजेस घ्या. प्रॉपर त्याचा लेआउट जो आहे ना तो सेट करा. ठीक आहे. तसं मी लास्टला एक लुक देणार आहे तुम्हाला फायनल, तो तुम्ही बघा, तुम्हाला समजून जाईल. ओके. समथिंग हॅपन्स हिअर. ALT इक्वल टू आपल्याला नाव द्यायचं याला इमेज 2. बरोबर. देन सेव्ह Ctrl+S. आता इथे मी सध्या 2च इमेज ऍड करते आणि गॅलरीमध्ये एक पॅरेग्राफ आपण लिहूया. ठीक आहे. तर ह्या ज्या 2 इमेजेस आहे ना त्या या कॅटेगरी मधल्या आहे, जसं की प्लेग्राऊंड कॅटेगरी मधल्या आहे. ठीक आहे. तर मग मी AI ला बोलणार, जसं की फॉर एक्झाम्पल बॅक जायचं आपल्याला, AI मोडला जायचं. इथे मी त्याला टाकलं आहे प्रॉम्प्ट की प्लेग्राऊंड ऍडिंग फोटोज टू वेबसाईट अबाउट school. So give one paragraph. Okay. Paragraph. So it will give me nice paragraph. Welcome to our campus gallery and all that. आणि एक छान आपल्याला दिलेलं आहे. सेव्ह करूया. आता जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर गेले ना, खाली बघा गॅलरीमध्ये इथे तो पॅरेग्राफचा इमेजेस पण आलेले आहे सर्व प्लेग्राऊंडच्या. काही इमेजेस खूप मोठ्या आहे, काही इमेजेस खूप छोट्या आहे, बट यांना तुम्हाला विड्थ आणि ते सेट करायचं आहे. ठीक आहे. आता आपण एकदम सिंगल सिंगल पेजेस एकाच याला आपण अजून त्याला नॅव्हिगेट नाही केलेलं आहे. ओके. त्याला नॅव्हिगेट करायचं बाकी आहे. सो याच्यामध्ये तुम्ही अजून 4-5 इमेजेस ऍड करा, पण मी सध्या आता तेवढंच करते. आता नेक्स्ट आपण एक सेक्शन ओपन करून घेऊया. सेक्शन एक आय डी इक्वल टू, आता आपण फॅसिलिटीज वगैरे करून झाल्या. ठीक आहे. देन आता आपलं काय गॅलरी पण झाली. आता अचिव्हमेंट्स आपल्याला करायचे. ठीक आहे. अचिव्हमेंट्स. सो अचिव्हमेंट्स मध्ये गेल्यानंतर
आपण बघूया सेक्शन आय डी अचिव्हमेंट्स. तर अचिव्हमेंट्स मध्ये आपण सगळ्यात पहिले तर आपण H2 टॅगचा यूज करून अचिव्हमेंट्स जे आहे ते तिथे सेट करणार. ठीक आहे. ए देन इथे पॅरेग्राफ यूज करणार मी. पॅरेग्राफ टॅगचा यूज करणार आणि अचिव्हमेंट्स वरती जाणार. सो फॉर अचिव्हमेंट्स अचिव्हमेंट्स सो मी अचिव्हमेंटचा यूज केला इथे. ओके. आणि एक पॅरेग्राफ घेऊन टाकला, सेव्ह केला तो, अँड देन आय विल एंटर. ठीक आहे. बघा आजच आपण किती कोड लिहिलाय बिगिनर्स असून सुद्धा, बट लाईक अचिव्हमेंटचा एक कोड ऍड केला. आपण इमेजेस पण ऍड करू शकतो इथे पण. ठीक आहे. तुम्ही जेवढे पण इमेजेस ऍड करणार वेबसाईटला, ठीक आहे, तर तुमची तेवढीच काय म्हणतात त्याला, वेबसाईट एकदम ब्युटिफुल दिसते. लाईक त्याच्यामध्ये एक लुक येऊन जातो. ठीक आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की भरपूर सारे इमेजेस पण नका ऍड करू, बट जेवढे नेसेसरी आहे, जिथे वाटेल तेवढ्या तर तुम्ही नक्की केल्या पाहिजे. ठीक आहे. ते स्कूल अचिव्हमेंट करून घेऊया. सो ओके. सो जसं इथे एक इमेज दिसते मला अवॉर्ड्स अँड ती वाली, तर ती मी इमेज आपल्या याच्यात घेणार. ठीक आहे. आणि इथे ALT चा यूज करून मी नाव देणार त्याला अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट्स. ओके. आणि सेव्ह केलं. देन आता मी सध्या अचिव्हमेंटच्या सेक्शनला पण एवढंच ठेवते, जास्त लेंदी नाही करते. ओके. सेक्शन ID इक्वल टू आणि हे. ओके. सो आता नेक्स्ट लास्ट आय थिंक सो आपलं उरलंय कॉन्टॅक्ट अस. बरोबर. कॉन्टॅक्ट अस, राईट. सो कॉन्टॅक्ट अस मध्ये सगळ्यात पहिले तर आपलं राहणार कॉन्टॅक्ट अस. देन P टॅग यूज करणार फॉर पॅराग्राफ. ओके. सो मी अगेन इथेच गेली आणि मी त्यांना सांगितलं की कॉन्टॅक्ट अस आहे आणि मला इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके. सो इथे तिला ओके. आणि मी ते एक इन्फॉर्मेशन घेऊन घेतलेली आहे. देन अजून एक मी पॅराग्राफ ऍड केला, ज्यामध्ये मी त्यांना देते माझा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर जसं की आपण इथे एनी नंबर यूज करायचे. ओके. सो मी ते एक नंबर दिलाय रॅन्डमली. देन मी ईमेल पण देणार. ओके त्यांना. सो इथेच मी त्यांना ईमेल दिला. फॉर एक्झाम्पल ईमेल आपण लिहूया त्यांना टेक विथ सेजल. आपण स्कूलचा देतो ईमेल. सो जो एक्झिट करत नाहीये इथे तर, बट आपण त्यांना देऊया स्कूलचा मेल, school@gmail.com. ओके. सो सेव्ह केलं या सगळ्यांना अँड देन वी विल रन. तो विजडम हायस्कूल, अवर मिशन, फॅसिलिटीज ऑफ द स्कूल अँड अचिव्हमेंट्स मध्ये बघा तुम्हाला आलाय, आणि कॉन्टॅक्ट मध्ये इथे माझा नंबर, मेल पण आलेला आहे. बट मेल हा एक्झिट नाही करत, त्यामुळे तो URL फॉर्म मध्ये, म्हणजे लिंक फॉर्म मध्ये तो आलेला नाहीये. ओके. एवढं क्लिअर झालं. तर आपण आता काय केलं, फक्त आपण समजून घेतलं की आपण 6 पेजेस ऍड केले. आता आपल्याला प्रत्येकाला ऍड करायचं. प्रत्येकाला ऍड करायच्या आधी आपण काय करू, एकामेकाला ते लिंक करून घेऊ, कारण की नॅव्हिगेशन बार हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ते आपल्याला करायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते कसं करायचं मी ते तुम्हाला सांगते. ओके. सो ठीक आहे. आता जेव्हा आपल्याला लिंक करायचे असतात पेजेस, त्या टायमाला आपण काय यूज करतो, तर नॅव जो आहे नॅव्हिगेशन बार, त्याचा यूज करतो आपण. ठीक आहे. सो नॅव्हिगेशन बार मध्ये आपण नॅव असं टाईप केल्यानंतर, त्याला क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ए ए स्टँड फॉर, मी तुम्हाला सांगितलं होतं, HRF म्हणजे रेफरन्स लिंक काय आहे ती टाकायची आहे. ओके. सो आता आपण पहिले डॅशबोर्डला ऍड करून घेऊया. सो जशी आपण इथे ID मध्ये टाकली ना, सेम आपल्याला त्या याच्यामध्ये टाकायची, म्हणजे ती लिंक होते प्रॉपरली. सो हे काय, फर्स्ट पेज, पेज ऑफ वेबसाईट. ओके. याचं नाव दिलं मी. त्यानंतर आता याला मी कॉपी करून घेते आणि हेच पेस्ट करते, आणि प्रत्येक तुम्हाला प्रत्येक याला लिंक करून घ्यायचं. आपले 6 आहे ना, 3 4. ओके.
आणि अजून एक 5. ठीक आहे, तर पहिला तर झालाय डॅशबोर्ड. दुसरा आपण काय यूज केलं, अबाउट अस. याला मी इथे कॉपी केलं, इथे पेस्ट करायचं. ओके, देन दिस वन. हे प्रत्येक गोष्ट एडिट करायची. ठीक आहे, प्रॉपरली. तुम्ही जर ही कॉपी करताना मिस्टेक केली किंवा तुम्ही टाईप पण करत असेल, तर जसं तुम्ही इकडे टाईप केले तसंच करा. कारण की मग ते नंतर लिंक होताना इश्यू होतो. लिंक होत नाही. ठीक आहे, फॅसिलिटीज केलं आपण. नंतर आपण काय केलं, गॅलरी केली. गॅलरीला कॉपी करून घेतलं अँड देन इथे पेस्ट केलं गॅलरीला. देन डॅशबोर्डला मी रिमूव्ह केलं आणि इकडे मी लास्ट होतं माझं. ओके, अचिव्हमेंट्स आणि कॉन्टॅक्ट पण बाकी. कॉन्टॅक्ट एक बाकी. तर आपण अजून एकदा हे कॉपी करून घेऊया. एकदा आपल्याला लागेल अजून कॉन्टॅक्टसाठी. ठीक आहे, सो इकडे टाईप करायचं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आणि सगळं सेव्ह करून घ्यायचं. आता इथे मी दिलंय फर्स्ट पेज. आता इथे तुम्ही ऍड करायचं, तुम्हाला नाव काय द्यायचं. जसं की इथे मी अबाउट अस असंच ऍड करणार. ठीक आहे, त्यानंतर याला फॅसिलिटीजला इथे तुम्ही सर्व्हिसेस पण टाकू शकतात, पण फॅसिलिटीज हे बेटर वाटतं कारण की स्कूल आहे. ओके, देन गॅलरीमध्ये तुम्ही गॅलरीला अल्बम पण टाकू शकता. ठीक आहे, तुम्हाला जे नाव वाटेल ते तुम्ही इथे द्यायचंय. तर मी सेमच नाव ठेवते जे मी तिकडे ऍड केलं होतं. अचिव्हमेंट्सला मी असं लिहू शकते की रिवॉर्ड्स. ओके, असं लिहू शकते. अँड कॉन्टॅक्ट अस ला कॉन्टॅक्ट असं करते. आणि इथे बघा एक चुकलं, आय थिंक सो कॉन्टॅक्ट अस. ओके, कॉन्टॅक्ट अस. जो यू आहे ना, तो छोटा पाहिजे. ओके, सर्व आपण लिंक करून घेऊया आणि याला रन करूया. सो जेव्हा मी रन केलं त्या टायमाला तुम्ही जर पाहिलं ना, वरती लिंक्स आलेल्या आहे. जसं मी फर्स्ट पेज, आता ह्या जे आहे ना, या तुम्हाला लाईक त्याला एक बटन नाही आहे. स्टाईल म्हणजे CSS चा यूजच नाही, त्यामुळे तुम्ही जर पाहिलं की वेबसाईटवर असतात. पण जेव्हा मी गॅलरीवर क्लिक करेल, ओके, तर ते मला गॅलरी ओपन करून देईल. ओके, जसं मी आता हा प्रोग्राम रन केला, तिथे गॅलरी जे आहे ना, याचे स्पेलिंग्स चेक करायचे आपल्याला. ओपन इन इंटिग्रेटेड ब्राउझर क्लिक नाही होते. ओके, ओपन इन इंटिग्रेटेड ब्राउझर. सो फर्स्ट पेज ऑफ वेबसाईट जो आहे तो मी केलाय. ओके, सेव्ह करून घेऊया. इथे गो लाईव्ह टू सर्व्हरचं पण ऑप्शन आहे, त्याच्यावर पण जाऊन तुम्ही करू शकता. जसं मी लाईव्ह गो टू लाईव्ह सर्व्हर. ओके, तर तुम्ही प्रत्येक बघा, ते इथे मला अबाउट अस, फॅसिलिटीज, अल्बम, रिवॉर्ड, कॉन्टॅक्ट आणि प्रत्येक सेक्शन मला वन बाय वन, लाईन बाय लाईन खाली दिसलंय. याला मी थोडं एडिट करते. ओके, लाईक याचे जे फॉन्ट्स आहे ते एडिट करते आणि मग तुम्हाला मी दाखवते. ओके, हे एकमेकाला लिंक कसे करायचे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ही वेबसाईट रन करणार, तर ते जेव्हा तुम्ही डॅशबोर्डवर क्लिक करणार, तुम्ही डॅशबोर्डच्या पेजवर जाणार. जेव्हा तुम्ही अबाउट अस वर क्लिक करणार, ते अबाउट अस वरती करणार. ठीक आहे, आता आपण याला केलंय, मोस्ट ऑफ आपलं काम झालेलं आहे, बट आपण याला अजून फॉन्ट वगैरे देणार आहे. ठीक आहे, कमेंट्स यूज करायचे. कमेंट्स कसे यूज करतात HTML मध्ये तुम्हाला सांगितलं की असं टाईप केल्यानंतर बघा, एक्सक्लामेटरी दोन. हे आता हे जे आहे ना पहिलं, ते आपण नॅव्हिगेशन बार म्हणून म्हणू शकतो. ठीक आहे, नॅव्हिगेशन. ओके, ते या अशा कमेंट्स तुम्हाला यूज करायचे आहे प्रत्येक ठिकाणी. जसं मी आता डॅशबोर्ड साठी केलंय. ठीक आहे, तर तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी करून घ्या. आता मी एक एक तुम्हाला करून दाखवतो, एक एक सेक्शनचं. तुम्ही बाकी सेक्शनचं करायचं ट्राय करा. ठीक आहे, आता नंतर अजून एक गोष्ट जी आहे ती आहे बॉडी बीजी कलर. तर आता आपण बॉडी बीजी कलरचा यूज करून पूर्ण जो वेबसाईटचं पेज आहे ना त्याला कलर देऊ शकतो. तर आपल्याला काय टाईप करायचं, बॉडी बीजी कलर. तुम्हाला वाटतं की पिंक कलर पाहिजे. ओके, सो पिंक कलर
आपण करून बघूया येतोय का. पिंक आणि कंट्रोल प्लस सेव्ह करूया. तर बघा, पूर्ण वेबसाईटला मी आता थोडं एडिट केलंय, त्याचे इमेजचे साईजेस चेंज केलेले आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर प्रॉपरली जर केलं साईज वेळ, तर पिंक कलर झालाय. मला जर वाटलं की नाही, याचा कलर मला पिंक नकोय, मला याचा कलर लाईट ब्ल्यू पाहिजे, सो आय विल यूज लाईट ब्ल्यू कलर. ओके, तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. आता आपण इथे यूज करतोय विदाऊट CSS, आपण HTML चे टॅग्स बघा यूज करतो, त्यामुळे होते बघा. आता मी लाईट ब्ल्यू कलर यूज केला, तर लाईट ब्ल्यू कलर येऊन गेला. ओके, मला जर वाटलं ठीक आहे की याच्यामध्ये मी फॉन्ट साईज 5 ठेवलेली आहे, मला वाटलं की फॉन्ट साईज 6 पाहिजे, सेव्ह केलं. बघा, हे जे आहे ना, याची फॉन्ट साईज सेट केली मी. ती कशी सेट केली आहे, तुम्हाला फॉन्ट साईज द्यायचं आहे आणि बोल्ड केलंय मी सगळ्यांना. बघा, इथं बी टॅगचा यूज केला मी, याला इटॅलिक पण करू शकते, राईट. तुम्ही इथे आयचा यूज केला फॉर एक्झाम्पल. सो हा जो आहे ह्याला कंट्रोल प्लस सी करून then V असा सेव्ह करायचा. ओके, अँड देन वी विल रन इट. तर तुम्ही पाहिलं तर हे इटॅलिक झाले बघा, होम, अबाउट अस, फॅसिलिटीज, गॅलरी. ओके, तर तुम्हाला जशी क्रिएटिव्हिटी येईल तसं तुम्हाला करायचं. आता मी काय केलं, इथे हे ऍड केलं. इथे तुम्ही एखादा इमोजी किंवा मला वाटलं की एखादा सिम्बॉल, जसं की मला वाटलं स्टार सिम्बॉल, जसं की स्टार यूज केले मी इथे प्रत्येक याला. ठीक आहे, इथे स्टार तुम्हाला माहिती, इथे जे टाकणार तुम्ही ते घेणार, तर मी स्टारचा यूज करते. ठीक आहे, आणि सेव्ह केलं. ओके, सो लुक, होम, अबाउट अस, इथे स्टार क्रिएट होऊन आलेले, आणि विजडम हायस्कूलला मी ते ब्ल्यू कलर यूज केलेला आहे. ओके, देन मी तुम्हाला सांगते डॅशबोर्ड. आता मी बाकी ठिकाणी कमेंट्स ऍड करून घेतलेले ऑलरेडी. मला मी सांगितलं कमेंट्स कसे द्यायचे, कमेंट्स द्यायचे. बघा, इथे यूज होता कमेंट्स, आपण शिकलो ऑलरेडी कमेंट्स. तिथे त्यांनी डार्क ब्ल्यू कलर दिलेला आहे, लिंक. आणि बघा, विड्थ हाईट त्यांनी सेट केली प्रॉपरली. पण विड्थ हाईट जी आहे मी ती सेट करून घेतलेली आहे. ठीक आहे, तर जशी तुम्ही सेट करून घ्यायची. आता इथे डार्क ग्रीन कलर दिसतोय, मला वाटलं की नाही, डार्क मला पर्पल पाहिजे. ओके, पर्पल, आणि सेव्ह केलं आणि याला रन केलं. ओके, सो इथे डार्क पर्पल कलर तुम्हाला मिळेल. ओके, बघ, तर याच्याने तुम्हाला यूज करायचंय. जसं की क्लासरूम, स्कूल फॅसिलिटीज जे आपण इन्क्लूड केलं होतं, त्यांना थोडं कलरफुल मी केलेलं आहे, इमोजीस दिलेले आहे. अवर फॅसिलिटीज, आणि हे जे आहे हे मी मध्ये घेतले. आता इथे आपण काय केलेलं आहे, तर वेबसाईटला थोडं थोडं हे दिलेलं आहे. आता इथे फॉन्ट साईज 4च आहे, मी याची साईज समजा 6 केली. ओके, देन मला वाटलं अबाउट सेक्शन मध्ये मी पर्पल सेट केलेला आहे कलर. रेड मध्ये मी अवर मिशन दिलंय, मला वाटलं की रेड मध्ये नकोय, मला डार्क ब्ल्यू मध्ये ते आलं पाहिजे. तर इथे डार्क ब्ल्यू कलरचा यूज केला मी अवर मिशन साठी. ठीक, देन तुम्हाला असे फॉन्ट साईज, फॉन्ट कलर मी ऑलरेडी तुम्हाला सेकंड व्हिडिओज मध्ये शिकवले की फॉन्ट कलर कसे कसे यूज करायचे, फॉन्ट साईज यूज करायची, आणि त्या याच्याने तुम्हाला रन करून बघायचं. जसं बघा, आता आपण अवर गॅलरी पाहिलं, अवर फॅसिलिटीज पाहिलं, तर इथे रेड कलर आला अवर अचिव्हमेंट्सला. ठीक आहे, डार्क रेड कलर. ठीक आहे, अवर फॅसिलिटीज, अबाउट अस, डार्क पर्पल कलर आलाय. ठीक आहे, सो याच्याने तुम्हाला बघा, हे आपण बोल्ड केलं. ठीक, आणि तुम्ही इथून पण रन करू शकता, आणि गो टू लाईव्ह जे ऑप्शन आहे ना इथे, गो टू लाईव्ह, तिथे जाऊन पण तुम्ही हा प्रोग्राम रन करू शकता. सो हे मी इकडे आता क्रोम वरती आलेली आणि रन करते. तर जर मी होम पेज वर अबाउट अस वर क्लिक केलं, तर हा मला अबाउट अस सेक्शन देईन, अवर मिशन, अवर विजन. ओके, या याच्याने जर मला गॅलरीमध्ये जायचं असेल, तर मी गॅलरीमध्ये क्लिक करू शकते. सो आता आपण इमेजेस जास्त ऍड नाही केले, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही भरपूर सारे इमेजेस ऍड करा आणि त्याची हाईट वेट सेट करा प्रॉपरली. ओके, देन जर मला वाटलं की नाही अचिव्हमेंट्स पाहिजे, तर अचिव्हमेंट्स मध्ये, इफ मला वाटलं की नाही कॉन्टॅक्ट मध्ये जायचं, तर कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही जाऊ शकता. ओके, सो या याच्याने आपण सिम्पल वेब पेजेस बनवला आहे. ठीक आहे, हा एकदम बेसिक लेवलचा वेब पेज आहे. ऍक्च्युअल मध्ये वेब पेजेस याच्यापेक्षा खूप खूप ब्युटिफुल दिसतं, बट त्याच्यामध्ये CSS चा यूज असतो. आणि आता मी तुम्हाला यूज करायला शिकवणार आहे AI टूल्सचा सुद्धा, बिकॉज वी आर इन 2026. सो AI टूल्स प्लस थोडंफार CSS यूज करून, पण याच्यापेक्षा याच वेबसाईटला नेक्स्ट याच्यामध्ये खूप ब्युटिफुल बनवणार आहे. तो नेक्स्ट व्हिडिओ माझा उद्याच मी लगेच पोस्ट करणार आहे, तर तो लगेच नक्की बघा. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला वाटतं की बेनिफिशियल आहे, काहीतरी शिकवलंय, तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मी सिरीज पण ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे, माझे शॉर्ट्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये मी टेक्निकल कन्सेप्ट
एकदम ईझी लँग्वेजमध्ये शिकवते. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काही इश्यूज येत असेल या वेबसाईटमध्ये, तर तुम्ही मला कमेंट पण करू शकता. मी प्रत्येक कमेंटचा तुम्हाला रिप्लाय पण देईल. ओके. आणि मला सांगा की कसं वाटलं फर्स्ट वेब पेज बनवून तुम्हाला? हे एकदम सिंपल आहे, आय नो, बट याच्यामध्ये CSS, जावास्क्रिप्ट काहीच यूज नाही केलेलं आहे. याचं पण हे करा तुम्ही, ठीक आहे. सो तुम्ही बघा की विदाऊट CSS वेब पेजेस किती आणि कसे दिसतात. तरी पण मी याला थोडं ब्युटिफुल दिसण्याचं पूर्णपणे ट्राय केलेलं आहे. ओके. तुम्हाला याच्यामध्ये वाटलं की हिस्ट्रीचा पेज ॲड करून बघायचा, तर तुम्ही तो नक्की करा. तुमच्या आयडियाज लावा. तुम्हाला वाटलं की आता याच्यामध्ये मी थोडी-थोडी इन्फॉर्मेशन ॲड केली. तुम्हाला माहिती पेजेसवरती खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, ती करा. ठीक आहे. आपण उद्या CSS शिकणार आहे आणि AI टूल्स बघणार आहे. ओके. सो व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अँड आजसाठी एवढंच. थँक